तांदळा येथील ग्रामस्थांनी पाण्यासाठी महायुतीच्या जाहीरनाम्याची होळी केली आहे। सदर होळी आज बुधवार दिनांक 28 मे रोजी दुपारी 1 वाजता केली आहे। बीड जिल्ह्यातील 140 गावातील शेतकरी शेतीला पाणी मिळावे यासाठी महायुतीच्या जाहीरनाम्याची होळी करत आम्हाला बीड जिल्ह्याला विमानतळ नको पण पाणी द्या असा टाहो फोडला। बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील तांदळा येथे अजय पाटील सोळुंके हे उपोषणाला बसले आहेत। त्यांची प्रकृती खालावली आहे। मात्र जायकवाडी किंवा कृष्णा खोऱ्यातील पाणी शेतीला मिळावे यासाठी गेल्या वर्षभरापासून 140 गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येत लोकलढा आंदोलन सुरू केले। यासह शेतकरी कर्जमाफी, नदीजोड प्रकल्प या मागण्याही शेतकऱ्यांच्या आहेत। याकडे लोकप्रतिनिधी, शासन व प्रशासन लक्ष देत नसल्याने 140 गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येत आज बुधवारी तांदळा येथे महायुती सरकारच्या जाहीरनाम्याची होळी केली। यावेळी लोकलढा आंदोलनाचे समन्वयक दिनेश गुळवे, संतोष भारती, हरिभक्तपरायण अमोल महाराज डोंगरे, सरपंच नवनाथ गवते, काशीनाथ जोगदंड पाटील, बाळासाहेब घाडगे आदीसह मोठ्या संख्येने शेकडो शेतकऱ्यांची उपस्थिती होती। मुद्दे मांडले होते ते मुद्दे आज बोलत नाहीत म्हणून त्यांची या ठिकाणी सर्व 140 गावाच्या वतीने ही होळी होत आहे। शेतकऱ्यांचा लोकलढा, शेतकऱ्यांचा लोकलढा, भरण विशाला, भरण विशाला, जय जवान, जय जवान। शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकऱ्यांची कर्जमाफी, विमानतळ नको आम्हाला पाणी द्या, विमानतळ नको आम्हाला, विमानतळ नको आम्हाला, विमानतळ नको आम्हाला। नमस्कार। आज आपल्या महाराष्ट्रामध्ये जो महाराष्ट्र ज्या शेतकऱ्याच्या याच्या चालत आहे, आज ते शेतकरी अत्यंत दुःखी आहे महाराज। आणि त्याच्यात बीड जिल्ह्याकडे जर बघितलं तर हा बीड जिल्हा जो आहे हा दुष्काळी भाग म्हणून बघितला जातो। आणि त्या बीड जिल्ह्यामधून असे 140 गाव आहेत, त्या 40 गावाला आज पाणी पिण्यासाठी नाही। आणि आपल्या परिसरामध्ये जर कोणाचा काही कार्यक्रम करायचा असेल त्या कार्यक्रमात देखील पाण्याची अडचण येत आहे। म्हणून तो पाण्याचा चाललेला लढा आणि आज 4 दिवस झाले आहे आमचे अजय भाऊ सोळुंके यांनी अन्नाचा त्याग केलेला आहे, पाण्याचा त्याग केलेला आहे। हा कशासाठी केलेला आहे? इकडे बळीराजा सुखी व्हावा, इकडे बळीराजा आणि बळीराजा कशाने सुखी होईल? माझे आपल्या जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत ते अजितदादा पवार यांना विनंती आहे, आम्हाला विमानतळ नको, आम्हाला तुमचं दुसरं काहीच नको, आम्हाला जे पाहिजे हे पाण्याची गरज आहे। इथल्या शेतकऱ्याला जे आहे शेतकरी कशाने सुखी होईल? हा पाण्याने सुखी होईल। शासनाने जो जाहीरनामा दिला निवडणुकीच्या आधी, त्या जाहीरनामाची आम्ही सर्व गावकऱ्यांनी आणि 140 गावातील लोकलढ्यातील सर्व शेतकऱ्यांनी आज तांदळा गावी उपोषण स्थळी त्याची होळी केलेली। होळी करण्याचं कारण एकच आहे की गेले 4 दिवस झाले अजय पाटील या ठिकाणी आमरण उपोषण पाणी सुद्धा त्यागलंय, पाणी सुद्धा त्यांनी त्याग केलाय आणि पाणी सुद्धा नाही घेतलेलं। डॉक्टर कित्येंदा येऊन गेले, त्यांना आग्रह केला की नाही का तुम्ही पाणी घ्या, नसता त्यांची प्रकृती खूप खालावलेली आहे। त्यांचा बीपी काल 113 होता आणि डायरेक्टली तो आज 170 राहिलेला आहे। त्याकरता माझी पालकमंत्र्याला एक विनंती आहे की आम्हाला विमानतळ नकोय आणि आम्हाला नाही का शेतकऱ्याला सुखी करण्यासाठी आम्हाला पाणी पाहिजे। त्याकरता दादा तुम्ही प्रचार सभामध्ये म्हणाले होते की आम्ही नाही का गेवराईच्या विकासासाठी 4000 कोटी रुपयाचा खर्च करणार आहे आणि मी माझ्या काळामध्ये गेवराई तालुका सुखीचा करणार आहे। तसंच माझा गेवराई तालुका नाही पण नव्हे तर बीड जिल्हा तुमचाच आहे, तुम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री आहात। आम्हाला शेतकऱ्याला तुमच्याकडून खूप अपेक्षा आहे की या इथं पाणी आल्यानंतर बीड, शिरूर, राहिलेला भाग माजलगाव आणि गेवराई हे जो वंचित भाग राहिलेला आहे, वंचित शेतकरी सुखी आणि समाधानी होतील हे आम्ही तुमच्याकडून खूप आशाने पाहतो, ही एवढी विनंती आहे। या संदर्भात आम्ही प्रशासनाशी संपर्क केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही।